हो नमस्कार. एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात नंबर 1चा पक्ष ठरला. द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरला तो अजित पवार राष्ट्रवादी गट आणि 3 नंबरचा पक्ष झाला तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. मित्रहो, याच निवडणुकीच्या विश्लेषणासाठी मी आज ऑनलाईन आलेलो आहे. तर हे विश्लेषण करताना मी ज्यावेळी व्हिडिओ शूट करतो आहे त्यावेळी सोमवारचे संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तोपर्यंत जे निकाल हाती आले त्या निकालानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे. अनेक निकाल हे अंतिम निकाल आहेत, पण राज्यातील चित्र जर बघितलं तर काही निकाल अजूनही जाहीर व्हायचे होते. त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी उमेदवाराने ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे हे निकाल लांबलेले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे जे निकाल जाहीर झाले त्याच्यानुसार हे विश्लेषण आहे. संध्याकाळी 7:30चा जो आपला कल आहे निवडणूक निकालाचा तो पाहता मित्रहो, राज्यात झेडपीच्या एकूण 731 जागा होत्या. त्यापैकी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 714 जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यापैकी भाजपला 225 जागा, शिवसेना शिंदे गटाला 162 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 172 जागा, काँग्रेसला 55, उद्धव सेनेला 46, राष्ट्रवादी शरद पवार गट 21 तर इतर 33 अशा जागांवर विजयी झालेले आहेत. मित्रहो, या निवडणुकीची कारणमीमांसा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आधी बघितल्या पाहिजेत. ते म्हणजे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच म्हणजे प्रचार सुरू असतानाच, निवडणुकीचा वेगवेगळ्या पक्षांकडून प्रचार सुरू असतानाच, प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षांचे लाडके नेते अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने आणि शिंदे सेनेनेसुद्धा त्यांच्या नियोजित प्रचारसभा रद्द केल्या. निवडणुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता निवडणूक आयोगानं आयत्यावेळी निवडणुकीचे मतदान प्रक्रिया जी आहे आणि निवडणूक निकाल हे 2 दिवस लांबणीवर टाकले. या ज्या काही गोष्टी आहेत या निवडणूक जाहीर झाल्यानंतर महत्त्वाच्या होत्या, अपडेट होत्या आणि त्याचा थोडाफार परिणाम या निवडणूक निकालावर झालेला दिसतो. मित्रहो, या निवडणुकीनं ग्रामीण भागातही भाजपची मोठी पकड असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता हे एक वरवरचं एका वाक्यात तुम्हाला केलेलं विश्लेषण आहे, पण त्याचे अंतरंग खूप आहेत. महत्त्वाचं सांगायचं झालं तर भाजपची ही पकड ही ओरिजिनल भाजपची नाही आहे. कोणाची तरी ताकद आयात करून, कोणाला तरी धाकधपटशा दाखवून, कोणाला तरी परत सामदाम दंडभेद वगैरे असं सगळं वापरून, किंवा त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे सामदाम दंडभेद असं म्हणण्यापेक्षासुद्धा अनेकांचे कार्यकर्ते, अनेकांचे पदाधिकारी निवडणुकीच्या अगोदरच आयात करून हे मिळवलेलं भाजपने यश आहे असं एका वाक्यात या निवडणुकीचं विश्लेषण करता येईल. पण काही असो, पक्षांतर करणं, आपल्या पक्षात कोणाला स्थान देणं हा काही गुन्हा नाही. लोकशाही प्रक्रियेचा तो एक भाग आहे. त्यामुळे भाजपने केलेली ही काही मोठी चूक आहे असं म्हणता येणार नाही. जे अनेक पक्ष करतात तेच भाजप करतो आहे. फक्त भाजप ते वेगवेगळ्या प्रकारांनी, अनेक प्रकारांनी करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर करतो आहे. हाच याच्यातला वेगळेपणा आहे. तर सांगायचं झालं मित्रांनो, तर कोकणावर शिंदे सेनेची पकड मजबूत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. रत्नागिरीमध्ये आमदार उदय सामंत आणि त्यांचे बंधू असलेले किरण सामंत यांची मजबूत पकड पाहायला मिळाली. दुसरीकडे सिंधुदुर्गामध्ये निलेश राणे आणि नितेश राणे या दोघा बंधूंची पकड असल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे तिथे भाजपचं अनेक ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं. कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला चांगलं यश मिळाल्याचं या निवडणुकीत दिसून येतं. कारण इथलं जर चित्र पाहिलं तर अजित पवार गटाला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यश मिळालेलं आहे.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकींचे निकालसुद्धा समोर आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र लढूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर या दोन्ही गटांच्या एकत्रित शक्तीला शह दिला आणि त्यांचा धुव्वा उडवला होता. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणावर पराभव पत्करावा लागला आहे. पुण्यामध्ये 73 पुण्यातील जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी भाजपला फक्त 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 39 जागांवर विजय मिळवता आला आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी अजित पवार गटानं केलेली आहे. हे चित्र अजित पवार गटाच्या भविष्यासाठी नक्कीच आशादायी असं मानलं पाहिजे. मात्र सध्याचे वातावरण जे आहे ते अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर एक भारलेलं आहे. अजित पवारांच्या स्मृती, त्यांनी केलेली कामं, त्यांची प्रशासनावर असलेली पकड, या सगळ्या गोष्टींमुळे भारावलेल्या वातावरणात या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामुळे हे मिळालेलं यश टिकवणं, भविष्यात टिकवणं, ग्रामीण भागात आपली पक्षाची असलेली पकड मजबूत करणं, ही सर्व आव्हानं सध्या ज्यांच्यावर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्यांच्यावर आहे त्या सुनेत्रा पवार यांना भविष्यात करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांची बांधणी चांगली आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग जो आहे त्यांना एकत्रित ठेवून अजित पवारांनी ज्या पद्धतीनं पक्ष चालवला, स्वतःचं स्थान राजकारणात निर्माण केलं, ते स्थान टिकवून ठेवणं आणि स्वतःला समर्पित करून अजित पवार यांचा वारसा पुढे चालवणं हे सुनेत्रा पवार यांच्यासमोरचं पुढचं आव्हान असणार आहे. ते आव्हान त्यांनी पेललं तर अजित पवार गटाला भविष्यात चांगले दिवस आणखी येऊ शकतात. मात्र ही कामगिरी ही खूप मोलाची आहे अजित पवार गटाची. आणि महत्त्वाचं म्हणजे एक मोठा पक्षाचा नेता मोठा म्हणण्यापेक्षा पक्षाचा सर्वेसर्वा असलेला जेव्हा नेता असा अकाली मृत्यू पावतो, त्यानंतर थोडक्यात त्यांच्या प्रचारसभांवर प्रचंड परिणाम झाला, अगदी रद्द झाल्या म्हटल्या तरी चालणार नाही. त्यामुळे अजित पवार गटानं मिळवलेलं हे यशाला दुसरी एक दुःखाची झालरसुद्धा आहे की एकीकडे मी मगाशी म्हटलं की भावूक वातावरण झालं, त्यामुळे अजित पवार गटाला हे यश मिळालं. तर दुसरीकडे असं आहे की अजित पवार गटाचे जे कोणी उमेदवार होते त्यांनी त्यांचा प्रचार केला, तोही प्रचार धामधुमीत झाला नाही. कारण या प्रचाराला एक खूप मोठी दुःखाची किनार होती. त्यामुळे हे सगळं प्रचार करताना कुठेतरी त्याच्यावर प्रचंड परिणाम झाला होता. तरीसुद्धा मतदारांनी अजित पवार गटाला चांगल्या प्रमाणावर निवडून दिलेलं आहे. दुसरीकडे सांगायचं झालं तर या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला काही ठिकाणी अपयश पत्करावं लागलं. मगाशी तुम्हाला पुण्यामध्ये म्हटलं, कोल्हापूरमध्ये बहुतांशी ठिकाणी अशी परिस्थिती आहे. हे जर पाहिलं मित्रांनो तर भाजपला भविष्यात काही ठिकाणी आपल्याला नव्यानं पक्षबांधणी करावी लागणार आहे किंवा मीच म्हणजे पक्ष, मीच म्हणजे राजकारण, हे ज्या काही भाजपमध्ये सध्या हुकुमशाही पद्धतीच्या रूढी निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण राजकारण असेल किंवा लोकशाही असेल, ही कोणत्याही एका पक्षाच्या हातात नसते, ती एक दुधारी तलवार असते. त्यामुळे ती कधी तुमच्या हातातून निसटून जाईल आणि दुसऱ्याच्या हातात जाईल हे सांगता येत नाही. भाजपला भविष्यात आत्मपरीक्षण करण्याची गरज जरूर आहे. कारण सध्या मिळालेलं यश हे तुम्हाला मी मगाशीच एका वाक्यात त्याचं एक उदाहरण हे केलं की हे मिळालेलं यश कोणी कार्यकर्ते, पदाधिकारी, इतर पक्षातले मोठ्या प्रमाणावर आले. मी म्हटलं पक्षांतर करणं हा काही गुन्हा नाही किंवा पक्षांतर अशी होत नाहीत इतर पक्षात, असंही नाही. पण दुसऱ्यांच्या पक्षातले एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी येणं एका पक्षात आणि त्याच्याबरोबर यश मिळवणं हे काय त्याचं ओरिजिनल यश नसतं. तसे भाजपचं हे यश आहे. त्यामुळे जेव्हा हे कार्यकर्ते भविष्यात तुम्हाला तुमच्या हुकुमशाहीला वगैरे कंटाळून जर दुसऱ्या पक्षात गेले तर निकालाचे आकडे बदलू शकतात. त्यामुळे भाजपने हवेत न जाता कुठेतरी जमिनीवर राहून राजकारण, समाजकारणाच्या ज्या काही ह्या असतील त्यांची समीकरणं ती करणं गरजेचं राहणार आहे. मित्रहो, या निवडणुकीमध्ये आपण जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीचं पुरते 12 वाजलेले दिसून येतात. काँग्रेस हा नेहमीप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठरलेला आहे, मोठा पक्ष ठरलेला आहे.
काँग्रेसनं 55 जागा जिंकलेल्या आहेत. मी तुम्हाला असं सांगतो आहे निकाल ते 714 जागांचे आहेत. त्यापैकी 55 जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाने 46 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 21 जागा जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची कामगिरी याच्यामध्ये सुमार राहिलेली आहे. एक समजू शकतो की शरद पवार गटाला म्हणजे एकूणच पवार कुटुंबियावर झालेला मोठा आघात होता. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या प्रचाराची फळी नाही आहे. प्रचाराची शरद पवार या निवडणुकीपासून अलिप्त होते आणि सध्या वृद्धत्वामुळे, तब्येतीच्या अनेक तक्रारी वाढल्यामुळे ते पुढच्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये कितपत सामील होऊ शकतात हा एक प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटाचं काय होणार हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात तुम्ही बघितलं असाल, अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशा बातम्या शरद पवार गटाकडून पेरल्या जात आहेत. कारण या पक्षाचं जे भविष्य आहे ते खूप धोक्यात आल्याचं सध्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाशी हातमिळवणी करून कुठेतरी भाजपच्या सत्तेमध्ये सामील होण्यामध्ये शरद पवार गट कुठेतरी अग्रेसर भूमिका घेतो आहे, एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, असं चित्र सध्याचं आपल्याकडे दिसून येतं. मित्रहो, सध्या एक पूर्ण विश्लेषण करणं जमणार नाही, जिल्हा परिषद निहाय विश्लेषण करणं जमणार नाही, विभागनिहाय विश्लेषण करतानासुद्धा काही अडचणी आहेत. कारण अजूनही काही ठिकाणचे निकाल हाती यायचे आहेत. त्यामुळे सध्याचं विश्लेषण जे आहे हे पूर्ण निकाल काय असू शकतात या गोष्टीवर करण्यात आलेलं आहे. पण जे आत्तापर्यंत लागलेले निकाल आणि काहीच निकाल आता अजून हाती यायचे आहेत, त्यामुळे केलेलं विश्लेषण हे काय खूप चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. मित्रहो, एकूणच या निवडणूक निकालावर आणि वेगवेगळ्या पक्षांची जी मिळवलेलं यश आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. भाजप हा पक्ष खरोखरच तळागाळात रुजलेला पक्ष आहे का, की इतर पक्षांच्या साथीनं त्यांनी मिळवलेलं यश आहे? तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.